मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी राज्यातील शिंदे सरकारकडून सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या आधीच महायुती सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेऊ शकते। यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांना मानणारा मराठ्यांचा मोठा वर्ग आहे, गॅझेट लागू झाल्यानं सगळ्यांना फायदा होणार आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी दगाफटका केला तर समाजाच्या मनातून मुख्यमंत्री उतरतील अशा शब्दात जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना सुनावलंय। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन मला राज्यपाल करण्याची ग्वाही दिली होती। या आमदार एकनाथ खडसे यांच्या दाव्यावर स्वतः फडणवीस यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली। मी एकनाथ खडसे काय म्हणाले ते ऐकलं नाही, पण त्यांच्याविषयी आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला असून हा निर्णय आम्हाला मान्य असेल असं ते म्हणाले। आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपच्या राज्यातील नेत्यांवर निशाणा साधलाय। त्यावेळी त्यांनी भाजपच्या एका नेत्याची आपल्याकडे मुलीशी चाळे करतानाची व्हिडिओ क्लिप होती असा दावा केला आहे। ही क्लिप अनेक दिवस माझ्याकडे होती, पण एके दिवशी ती अचानक मोबाईलमधून डिलीट झाली असं ते म्हणाले। हा दावा करताना खडसेंनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाहीये, पण त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय गोटात एकच खळबळ माजली आहे। देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे देशातील कांदा, बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे आभार मानलेत। लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीला 65% जागा दिल्या। आम्ही 48 पैकी 31 जागा जिंकल्या, पण आता विधानसभेला महाविकास आघाडीला त्याहून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही। महायुतीत कोण राहील किंवा कोण जाईल हे आपल्याला माहिती नाही, पण त्यांना 100ही जागा मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना केला आहे।